हे बैलाची जोडी चालली बाबा मुहूर्त करायला. पांडू कस कालास रे तू? कोणाचं तुझं की? चलो जाएंगे. हे आमचं गाव आहे बघा. हां राम मित्रांनो, मी अनिल दिपले. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज गुढीपाडवा आहे. आम्ही मुहूर्त करायला आलो आहे शेतामध्ये. तर बघा पांडू इनू मामा आलेत. तर आज गुढीपाडव्याचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज गुढीपाडवा आहे. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी असंच मुहूर्त करतात. शुभ दिवस असते आज. हर मुहूर्ताला हजर राहते. आज हजर होणारच नव्हतं, आलं काय का ना, कृपा पांडुरंगाची आमच्यावर. तर मित्रांनो, स्टार्टिंगला थोडंसं हे करायचं असतंय, थोडंसं पाळी मारून असं लावून ठेवायचं असते गाडी. तर आता पप्पा येतील. पप्पा आल्याच्या नंतर मग पूजा चालू होते. तर पांडवाची पहिला पूजा, पुन्हा बोरची आपली पूजा, तर पुन्हा आपल्या ट्रॅक्टरची पूजा. पहिले कसं राहत होतं की भाई, पहिले बैल राहत होते, बैलाचं आऊत येत होतं, आऊत येऊन मस्त पूजा करत होते, बैलाला खाऊ घालत होते. आता असं राहिलं नाही राव. आता ट्रॅक्टरला पूजा करायलेत आता सगळे. तर मित्रांनो, हे आपली बैठक. हे बघा, हे फर्स्ट टाइम लागले तर आंबे. मायच्या हातचं झाड आहे, एवढं मोठं झालंय. अजून हे म्हणजे मी, पप्पा, आमचे 2 भाऊ लावलेत. हे दोघं तिघं लावला आम्ही झाडे. इथं पांडवं ठेवलेले आहेत, थोडंसं साफ करून घ्यायचं आहे इथं. तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी मी एवढं सांगतो की तुम्ही आपल्या मराठी पोराला सांगतो की भाई, आता नवीन पिढी जी असते, आता जुनी पिढी गुटखे दारू पिऊन खड्ड्यात गेले समजा. एवढं सांगतो की मी, गुटखे खाऊ नका, दारू पिऊ नका, कोणाचं गलत व्यसन लावून घेऊ नका. कारण की भाई, व्यसन लावणारा मुलगा एक वेळेस लावतंय, पुन्हा दरवेळेस आपल्याला सारखं खावं लागते गुटखे फिटके. ते असं गुटखे खाऊ नका. तर ते उगा ॲडव्हर्टाईज करतात, त्यांनी पैसे कमवायसाठी करतात. आपण काय, खिशातले पैसे खाली होऊन जातात आपले. तर आपल्या पोराला एवढंच सांगायचं की भाई, गुटखे असलं गलत व्यसन करू नका. लई घाण असते रे राव ते. नुसतं कोणा तर चांगल्या माणसापाशी जाऊन बसलं तर आधी वास येते, घाण वास येते. मला तर चांगलं वाटत नाही रे राव. आमचं पांडू पण थोडंसं राजू सुपारी खायला सुरू केलं आहे. तर मी त्याला म्हणते की बाबा, राजू सुपारी खाऊ नको म्हणून. होय पांडा, राजू सुपारी खायला शिकले, एकदम सवय लावते राजू सुपारीची, पुन्हा गुटख्याची बी सवय लावून टाकते. तेच मी सांगतो की बाबा नको म्हणून. त्याला शिवा दिलो मी थोडंसं, म्हणून जास्त बोलणं आले आज ब्लॉगमध्ये. थोडं नाराज आहे माझ्यावर. तर मित्रांनो, आपल्या शेतात इकडं कांदे आहेत, अजून तिकडं ते म्हैशीसाठी ठेवलेलं आहे ते ज्वारी, मक्का आहे मध्ये. अजून इकडं आता ते कडबा आहे, कडबा आता काढायचा आहे. सुपारी खाना, सुपारी खाना, राजू सुपारी. चला, दीदी आली पाणी घेऊन.
नंबर. काय म्हणते तिथे आवाज काय की बारीक होऊ लागले तुझा. भारी झाले. पांडा मित्रांनो इथं इनोवाच्या शेतात आलो. हे बघू शकता पांडू इकडं मोहरत करायला. इनोवा थांबल्यात, इकडं महात्मा बसल्यात. दरवर्षी तेच मोहरत करायला इथं पण येतो मी. त्यांचं पण माझ्याकडंच असते मोहरत करायचं. पांडू करायला मोहरत. हे बघा पांडू लय दिवसाच्या बाद ट्रॅक्टर चाललेलं आहे. राहू दे डोसक्यावर. चालू आहे पूजा. जय श्रीराम. काय जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव.